बदलापूर शहरामध्ये पुन्हा एक खूप मोठा गोंधळ जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे. आपण बघतोय की 2 ते 3 दिवसांपासून जे काही रेल्वे संदर्भात उपोषणकर्ते आहेत ते बदलापूर शहरामध्ये आमरण उपोषण करतायत आणि त्यानंतर जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेने त्यांना एका ठिकाणी जागा दिली असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता पुन्हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे काही कर्मचारी आहेत आणि पोलीस प्रशासन जे आहे ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की यांनी कुठलीही परमिशन घेतलेली नाहीये आणि आता हा जो काही टेंट त्यांनी इथे लावलेला आहे तर तो आता तोडण्यात येणार आहे असं. मात्र यानंतर पुन्हा त्यांच्या साईडने असं म्हटलं जात आहे की आम्ही परमिशन जे आहे मागण्यासाठी गेलो होतो परंतु कुठेतरी ती परमिशन देत असताना आम्हाला टाळण्यात आलं आणि आता पुन्हा जो आहे एवढा त्यांनी टेंट वगैरे इथे सगळं तंबू बांधल्याच्या नंतर जे आहे त्यांचं जे आहे ते तोडण्यात येत आहे. तर नेमकं काय आहे हा प्रकार आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण इकडे जर कधी बघत असाल तर इकडे आपल्याला जे आहे उपोषणकर्त्यांचे जे आहे ते तोडण्यासाठी इथे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे काही कर्मचारी आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर आपण इकडे सुद्धा जर बघत असाल तर इकडे सुद्धा आपल्याला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी बघायला मिळत आहेत कारण इथे सुद्धा पोलीस प्रशासनाची देखील गाडी जी आहे ती घटनास्थळी दाखल झालेली आहे. आता यांचं म्हणणं आहे की हे टेंट जो आहे ते तोडणार आहेत. त्यात सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगाल, काय झालेलं? रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही उपोषणाचा तो पवित्रा केला होता. आम्ही सुरुवातीला 23 फेब्रुवारीला उपोषण करणार आहोत हे पत्र आम्ही दिलं होतं प्रत्येक प्रशासनाला. 23 तारखेला आम्ही रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये बसलो. त्यांनी तिथे आम्हाला फोर्सफुली सांगितलं की तुम्हाला इथं बसता येणार नाही. मग आम्ही रितसर नगरपालिकेला अर्ज केला की आम्हाला रेल्वेच्या संदर्भात आम्हाला उपोषण करायचं तर आम्हाला जागा द्या. जी पण रिझर्व्ह जागा असते उपोषणासाठी नगरपालिका जी ठरवते ती जागा आम्हाला द्या. तर त्यांना आम्ही एक रितसर पत्र दिलं. तर त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं म्हणजे आम्ही ऑलरेडी नगरपालिकेला पत्र दिलं होतं की आम्ही उपोषण करणार आहोत म्हणून. नगरपालिकेला आम्ही जागा मागण्यासाठी गेलो होतं ते आम्ही रितसर पत्र लिहिलं होतं की आम्हाला उपोषणासाठी रेल्वेच्या मागण्यांसाठी आम्हाला जागा पाहिजे. मग त्यांनी ते आमचं पत्र जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही हा उपोषणाचा मार्ग काढा, तिथं तुम्ही फक्त मंडपचं टाका. मग त्याच्यामध्ये आम्ही आमचं पत्र लिहून दिलं की आम्हाला रेल्वेच्या मागण्यांसाठी आम्हाला मंडप करायला जागा पाहिजे. मग त्यांनी आम्हाला एक्सटेन्शन दिलं. नंतर मग आम्ही आमचे बहादरे सरांनी सीओ साहेबांना भेटले. त्यांना सांगितलं की सर एका दिवसाचं एक्सटेन्शन एका दिवसाची आम्हाला परवानगी दिलेली आहे. ते बोलले तुम्ही रोज येऊन एक्सटेन्शन करत जावा म्हणजे दिवस वाढवत घेऊन जावा. मग आम्ही काल गेलो होतो. आम्ही रितसर अर्ज दिला. तो अर्ज आमच्याकडे आहे. आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्ही तुमचं सर्व पत्रव्यवहार करतो त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे भरायला बोलवतो. आम्ही 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आम्ही वाट बघत होती की आम्हाला ते पैसे भरण्यासाठी बोलवतील. आम्ही तिथं 2-3 चक्रा मारल्या. नंतर मग तिकडच्या संबंधित अधिकारी सांगितलं की आता वेळ गेलेली आहे पैसे भरायची तर तुम्ही उद्या या आणि परवाचं पण तुम्ही एक्सटेन्शन घेऊन जावा असं त्यांनी आम्हाला रितसर सांगितलं. आम्ही बोललो ठीक आहे. आम्ही दुपारपासून त्यांच्या फोनची वाट बघतोय की ते आम्हाला कधी बोलवतील. नंतर मग संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगी नाहीये तर तुम्ही ते परवानगी घेऊन या. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ते दुपारी फोन करतील आणि लगेच आम्ही पैसे भरू आणि परवाचं पण आम्ही एक्सचेंज घेऊन टाकू. आता ते सडनली आले आणि ते बोल की तुम्हाला परवानगी नाही तर तुम्ही तुमचं मंडळ आम्ही तोडायला लावलं. आम्ही सांगितलं जर आमच्याकडे परवानगी नाहीये जसं तुमचं बोललं बरोबर आहे तशी आमची परवानगी तुम्ही नाकारलेली आहे हे भाई आम्हाला पत्र द्या जेणेकरून आम्हाला उद्या कोर्टात जायचं तर न्यायालयाचं आम्हाला काय ते पवित्र घ्यायचं असेल तर आम्हाला कोर्टाच्या पत्राची आम्हाला आवश्यकता लागेल. आम्हाला चॅलेंज करावं लागेल. आणि जर तुम्हाला आमची जर परवानगी नाकारची होती मग तुम्ही आम्हाला एक दुसरी परवानगी दिली कशाला कारण की तुम्हाला सर्व गोष्टी माहिती होत्या की आम्ही उपोषणाला बसतोय म्हणून. हे सर्वांनी एक दुसऱ्यांसोबत एक बोलतात नाही कारस्थान आहे की जेणेकरून रेल्वे प्रशासनाने जी दडपशाही आणलेली आहे ह्या दडपशाहीला सर्वांचं सहकार्य इनडायरेक्टली असं मला वाटतंय. पहिले तुम्हाला रेल्वे प्रशासनाचं जे काही रेल्वे प्रिमायसेस जे आहे त्या ठिकाणी बसण्यापासून मनाई करण्यात आली. त्यानंतर तुम्ही खूप दिवसभर त्या ठिकाणी उभा राहिलात. नंतर तुम्ही इथे जागा मागितली. आता इथून देखील सगळं टेंट वगैरे बांधल्याच्या नंतर तुम्हाला इथून देखील सरकवण्यात येत आहे. तर काय कुठेतरी दडपशाही बाकी आहे का? नक्कीच. हे बघा हे सगळे मिळालेले आहेत म्हणजे पोलीस प्रशासन असो रेल्वे असो किंवा हे आपले नगर परिषद असो हे सगळे मिळालेले असतात. एकमेकांशी यांचं कम्युनिकेशन होतं. हे एकमेकांचे फोन उचलतात आपले फोन उचलत नाहीत. सीओ साहेबांना मी आता किती फोन केले पण त्यांनी उचलले नाही. मी त्यांना आता मेसेज पण पाठवलेला आहे तोही त्यांनी आता वाचलेला नाहीये आणि ते निघून गेल्यावर ही लोक कारवाईसाठी आले. हे जे पत्र आहे हे पत्र आम्ही काल दिलेलं आहे की आम्हाला एक्सटेन्शन करून देण्यात यावं. आता कालपासून त्यांनी परवानगी नाकारली नाही तर काल नाकारायला पाहिजे होती आज नाकारायला पाहिजे होती आज सुद्धा आम्हाला पत्र द्यायला पाहिजे होती तुमची परवानगी नाकारली आम्ही आमचा मंडप काढून घेतला असता. परंतु तसं न करता आत्ताही पत्र न देता सरळ ही लोक कारवाईसाठी आली. कारवाईसाठी म्हणजे यांचं अतिक्रमण पथक आलंय. पोलीस फोर्स मागवला गेला. ही काय दडपशाही आहे? शांततेच्या मार्गाने चाललेलं जे आंदोलन आहे त्याला हे अशा प्रकारे दडपण्याचा का प्रयत्न करतायत? आम्ही काही हल्लागुल्ला केला का? आम्ही घोषणा देत नाही. आम्ही साऊंड सिस्टम लावलेलं नाही. आम्ही काही करत नाही. आम्ही इलिगल लाईट घेतलेली नाही. मच्छर चावतात अंधारात आम्ही रात्री बसतो आणि गरमीमध्ये दिवसभर बसतो. ह्यांना अडचण काय आहे? याच्यापेक्षा मोठमोठी दुकाने इथे आता रेल्वेच्या हद्दीमध्ये लागलेली आहे 150 मीटरच्या आतमध्ये. तिथे
याच्यापेक्षा मोठी आता सध्या 3 दुकानं आहेत. आम्ही तेच सांगितलं कदम साहेबांना की ते का उठवत नाही तुम्ही, आणि या मंडपाचा काय एवढा तुम्हाला अडचण आहे. तर त्यांच्याकडे उत्तर नाहीये. ती लोक मला माहिती आहे की ते 200 रुपये पर डे देतात त्यांना बिना पावतीचे, म्हणून त्यांना बसू दिलं जातं. जेव्हा की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की 150 मीटर रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये लोकांना बसू देऊ नका, ते नाकारलं जातं. पण इथे आम्हाला परवानगी दिली जात नाही. तर ह्या अशा प्रकारची ही दडपशाही या लोकांनी जी चालवलेली आहे, काय होते की अशानीच कुठेतरी ठिणगी पडते. लास्ट टाइम आपण बघितलं की बदलापूर पेटलं होतं, आदर्श शाळेमध्ये जे प्रकरण झालं होतं, ती तक्रार नोंदवायला जेव्हा गेले तेव्हा 2 दिवस ती तक्रार नोंदवून घेतली नाही आणि मग लोकांचा उद्रेक झाला, ते पटरीवर गेले. आता आम्ही रेल्वे प्रिमायसेसमध्ये बसायला गेलो, त्यांनी परवानगी नाकारली. आम्ही नगरपालिकेला मागितली, त्यांनी दिली 1 दिवसाची. आम्ही इथे येऊन बसलो, एक्सटेन्शन मागितलं, आता इथूनही आम्हाला उठवत आहेत. म्हणजे लोकांच्या मनातला जो असंतोष आहे तो वाढवण्याचा यांचा पूर्ण प्रयत्न असतो, आणि वाढलं की परत हे बदलापूरकरांवर ब्लेम करायला तयार होतात की इथली लोक वाईट आहे, त्यांच्यामध्ये उद्रेक आहे, ती लोक काहीतरी मोठमोठे स्टंट करतात. कारण त्यांनी तर फौज आणलेली आहे. आपण बघतो की पोलीस प्रशासन देखील इथे आलेले आहे. आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे की आम्हाला ते 2 ओळीचं पत्र द्या, तुमची परवानगी नाकारली म्हणून. आम्ही स्वतः मंडप काढू आणि त्याच्यानंतर आम्ही नगर परिषदेसमोर मंडप न घालता तिथे जे रिक्षा स्टँड लागलं तर त्यांच्या गेटच्या बाजूला आम्ही भर उन्हामध्ये बसू, तिथे उपोषण करू. कारण जर अशा कामासाठी तुम्ही लिगली परवानगी देत नसाल तर आमच्याकडे काही पर्याय उरत नाहीये. रेल्वे परवानगी देणार नाही, नगरपालिका परवानगी देणार नाही. आम्ही आंदोलन करायला युएसला जावं का, अमेरिकेत जाऊन आंदोलन करावं का? हा प्रश्न रेल्वेचा आहे तर बदलापुरात आंदोलन करू देण्यास तुम्ही नकार देणार, म्हणजे तुम्ही आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच करू देत नाहीये, कागदोपत्री उत्तर देत नाही, आणि उपोषण केलं तर त्याला जागा देत नाही. ही काय दडपशाही आहे. बदलापूरमध्ये यापूर्वी देखील अनेक पक्षांच्या माध्यमातून उपोषण झालेत, आंदोलनं झालेले आहेत. तर त्यांना अशा पद्धतीचं कधी काही जे आहे त्यांच्यासोबत कधी असं काही घडलं नाही, असं आपण काल देखील बाईटमध्ये बोललो होतो. असं वाटतंय की कुठेतरी तुम्हाला वंचित ठेवले जाते की तुम्ही आंदोलन करू नका, काहीच करू नका, आवाज दाबले जातो आहे कसं? काय आहे, सत्य यांना हजम होत नाही. आम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत 18 मुद्दे ते सत्य आहेत. रेल्वेला त्याचा त्रास होतोय, त्यांनी चुका केलेल्या आहेत. ती मुलगी जी पडली तो अपघात नसून तो सदोष मनुष्यवध आहे. आणि कुठेतरी आम्ही म्हटलंय की ती जे मॅडम आहे स्टेशन मास्तर, त्यांना बडतर्फ करा. हे असुरक्षित अवस्थेत चालू असलेलं काम बंद करा. दररोज 1 जण पडतो, 2 जण 4 जण पडतात. हे लोक, ही जी गोष्ट आहे, ही बाब आहे, ही यांना पचत नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं दडपण्यासाठी, आमचा आवाज बंद करण्यासाठी हे करतायत. इतर आपण गोष्टी बघतो, कुठेही मंडप घातला जातो, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अशा अवस्थेत सुद्धा मंडप घातला जातो, परवानगी शिवाय घातला जातो. तिथे 10-10, 20-20 पोलीस हजर असतात, नगरपालिकेचे अधिकारी हजर असतात, तेव्हा काहीच होत नाही. परंतु आता आम्ही कायदेशीर परवानगी मागतो, 750 रुपये दिवसाला भरायला तयार आहोत, इथे मंडप टाकला, शांततेने बसतो, ते या लोकांना का चालत नाही? आपण बघत आहोत की आता देखील अनेक महिला देखील या उपोषणमध्ये जे सहभागी झालेल्या आहेत, आणि 2 दिवसांपासून यांना असाच जो आहे इथे त्रास दिला जातोय. मग नेमकं सुरू काय आहे? म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा यांनी लढायचं नाही का बदलापूरकरांनी? आता हाच खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय. काय वाटतंय, कुठेतरी आवाज दाबले जातो आहे? हा, नगरपालिका आणि रेल्वे हे आमचं जे आंदोलन आहे ते दडपण्याचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. बाकी एवढंच मी सांगेल की त्यांनी ह्याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. आपल्यासोबत असणार आहे, सगळ्यांशीच आपण संवाद जो आहे साधणार आहोत. पोलीस प्रशासनाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत, आपण बघत आहोत. कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाहीये. पुढचं पाऊल कसं असणार आहे, काय भूमिका असणार आहे? नाही, आमची मागणी ठाम आहे. आम्हाला त्यांना आमच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची करू द्या. आम्ही संविधानिक मार्गानेच हे उपोषण करतोय. इथे कुठलाही त्रास नाहीये. हे शांतता क्षेत्र आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय. इथे कुठलाही स्पीकर नाहीये, कुठलीही गर्दी नाहीये, काहीच विषय नाहीये. तरी सुद्धा त्यांनी आमची परवानगी नाकारली आणि त्या माध्यमातून त्यांनी पोलिसांना बोलवलेलं आहे आणि त्यांची कारवाई करण्यासाठी ते आलेले आहेत. आम्ही त्यांची कारवाई थांबवलेली आहे. आम्हाला त्यांनी 2 वाक्यामध्ये लिहून द्यावं की आम्ही तुमची परवानगी रद्द केलेली आहे, नाकारलेली आहे. आम्ही आमचा मंडप 15 मिनिटात उचलून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. 1 दिवसाची परवानगी दिली. आमरण उपोषण एका दिवसात होतं का? सीओ साहेब स्वतः त्यांनी ऑफिसमधून त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडताना स्वतः शब्द दिला होता की तुम्ही उद्या, परवा, 2 दिवस, 4 दिवस जे काय लागेल तुम्ही एक्सटेन्शन करून घ्या. आता मी 1 दिवसाची दिलेली आहे आणि मग आता अशा पद्धतीने वागणूक, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. धन्यवाद. उपोषण बोलायचं काय? मला असं संबोधित करायचंय की हे जे आंदोलन आहे हे बदलापूरकरसाठी आहे. जो बदलापूरकरांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागतोय आणि ज्या काही दुर्घटना घडतायत त्यात जीव जातोय, ह्या परिस्थितीमध्ये मग बदलापूरकरांचा आवाज उचलणार कोण? पक्षांनी
10 दिवसापूर्वीच पत्रव्यवहार केलेला सर्व प्रशासनांना, पोलीस स्टेशन पासून रेल्वे, नगरपालिका. त्यांनी ही वेळ काय येऊ दिली आंदोलनाला? त्या दिवशी आम्हाला 16 तास उभं करून ठेवलं रेल्वेला. जेव्हा आम्ही आंदोलनासाठी गेलो त्या प्रिमायसिस मध्ये आम्ही मोकळ्या जागेत होतो, जिथं आमचा सार्वजनिक गणपती बाप्पा बसतो तिथे आम्ही बसत होतो. तिथेही आम्हाला ह्या लोकांनी विरोध केला. तिथे आम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणजे 16 तास आम्ही उन्हामध्येच उभे होतो. आणि तिथून मग आम्हाला संध्याकाळी इथं हलवण्यात आलं आणि ही जागा आम्हाला दिली सीओनी. आणि त्यासाठी एक्सचेंज वगैरे जे कायद्याची ते आम्ही करतोय. त्या स्टेजचं काहीतरी किती पैसे भरायचं, भाडं भरायचं हे त्यांनाही माहिती नाही. त्यात आम्हाला दिवसभर आज अडकवून ठेवलं. आणि आज आमचा आवाज दाबण्यासाठी आमच्यावर अशी खेळी खेळण्यात आली की पोलिसांना पाठवलंय, नगरपालिकेला पाठवलंय आणि हे स्टेज खाली करा आणि इथून तुम्ही आता घरी जा. म्हणजे बदलापूरकरांनी अन्यायाविरुद्ध बोलायचं नाही. आणि हे लोकांनी अशा प्रकारे गोल गोल फिरून बदलापूरकरांची फसवणूक करायची, हा एकमात्र धंदा इथे चालू आहे. म्हणजे आम्ही सामान्य माणसाने आवाज उचलायचा कुठे? एवढंच माझं. हा सरळ आमच्या बदलापूरकरांवर हा सरासर अन्याय आहे. बदलापूरकरांच्या प्रवाशांवर अन्याय आहे. बदलापूरकरांच्या नागरिकांवर अन्याय आहे. आणि हा अन्याय कुठेतरी आम्ही वाचा फोडतोय, तर आमच्यावर हा दबाव आणला जात आहे. तर याची दक्षता घ्यावी असं आम्हाला वाटतं कुठेतरी. आपण बघत आहात की जे शांततेने जे आंदोलन सुरू आहे त्याला कुठेतरी या ठिकाणी तीव्र स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला जातोय का? महत्वाचं आम्हाला आमच्या भारतामध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही हे समजून नाही राहिलं. आम्ही शांतताप्रिय मार्गाने संवैधानिक पद्धतीने आम्ही जर आंदोलन करत असेल तर यांना एवढी मचमच करायची काही गरज नाही. यांनी आम्ही रितसर प्रमाणे परमिशन काढलेलं आहे. रितसर प्रमाणे आम्ही त्यांना सर्व पेपर वर्क केलेलं आहे. 1 दिवसाचं परमिशन द्यायचं, दुसऱ्या दिवशी रिन्यू करायचं, ते सुद्धा प्रोसेस केलेली आहे. पण ते परमिशन जाणून बुजून त्यांनी अडवलेलं आहे. आणि बरोबर आज संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि या टाइमात त्यांनी मंडप काढा म्हणून असताना आम्हाला आदेश दिला आहे. तर आम्ही का द्यावा? होतं ना आमरण उपोषण आहे असं. ते पण दिलेलं आहे, ते पत्र द्या. तर त्या पत्रावर सुद्धा लिहिलंय होतं. तीच लोक सांगतात त्याच्यात बदल करा थोडा. आम्हाला ते तसं करता येत नाही. बदल करायला आम्हाला सांगता. त्यानुसार आता मंडपाचीच परमिशन दिलेली आहे ना. आमरण उपोषण त्याच्या जागी आहे. तुम्ही मंडपाची परवानगी दिली, आम्ही मंडप टाकला. तुम्ही भाडं मागितलं, आम्ही भाडं दिलं. तुम्हाला एक्सटेन्शन करून द्यायला पत्र दिलं, तुम्ही नकारा. दिलं ना, पैसे भरलेत आम्ही. नेमकं तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आपण बघतोय की आता आपला लाईव्ह चालू असताना जे काही कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या गाड्या होत्या अतिक्रमण विभागाच्या, त्या आता इथून घटनास्थळावरून त्या आपल्याला गेलेल्या बघायला मिळत आहे. आणि पोलीस प्रशासनाची देखील एक गाडी जी आहे ती गेलेली आहे. म्हणजे आता नेमकं जेव्हा बदलापूरकरांसमोर हा विषय आला तेव्हा कुठेतरी त्या पोलीस प्रशासन आणि कुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून माघार घेतली जाते आहे का? परंतु मग यांना मुद्दामून त्रास देण्याचं काम चाललंय का? की हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं व्हायला पाहिजे असं वाटतंय का? आपण बघत आहोत की हे सगळे शांततेमध्ये 2 दिवसापासून आंदोलन करताय, पण आज कुठेतरी संताप जो आहे तो त्यांचा उद्रेक होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे नेमकं सुरू काय आहे बदलापूरमध्ये? तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.